एकच, अति चालू. त्याचं नाव होतं राहू. अति चालू होता तो, हुशार होता, चंट होता तो. आणि तो पंक्तीला देवाच्या बसला. देवाच्या पंक्तीत आशाप देवापेशी बसला. एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य, आणि मध्यभागी जेवायला बसला. निशापती दिनपती तयाचे ओ संगती. निशापती म्हणजे रात्रीचा चंद्र आणि दिनपती म्हणजे सूर्य, यांच्या संगतीला, यांच्या पंगतीला तो जेवायला बसला. आणि देव बसले म्हणजे मांड्या घालून बसले. राक्षस एक मांडी घातली, एक लांबिली, काही मेळच नाही ना त्याला. कोणी दोन पायावरच बसले, मोहिनी इथंच घेतली, काही न मोहिनी खांद्यावर घेतली, काही न मोहिनी डोक्यावर घेतली. हा, म्हातारा हाकलून दिले मोहिनीमुळं. मी मोहिनी सांगायलो, तुम्ही का म्हणून हसायला लागले? तुम्ही मोहिनीतले पोटकिडे, त्याच्यामुळे यायला कळतं ना सगळं. एक देव मात्र राहू हुशार होता. राहू बसलेला आहे, पण आपल्याकडे संस्कार सांगितले पंक्तीचे. आता द्या मोठ्या पंगती, त्याच्यात तिकडं बसतो आपण, द्या सोडून. पण आज सुद्धा वारकरी संप्रदायातले निष्ठावंत लोक शर्ट घालून जेवायला बसत नाहीत. ते कोण्याही पंक्तीला बसले तरी लाजत नाहीत. लाजत याच्याकरता नाहीत, कारण ते संप्रदायाने लावून दिलेला नियम सांभाळतात, याच्याकरता लाजत नाहीत. आपल्याला नाना प्रकारची गंड आलेली अहंकाराची, त्याच्यामुळे आपल्याला ते नकोसं वाटतं. त्याच्यात 10-5% मी सुद्धा तुमच्यात आलो. मी सांगतोय म्हणजे फार श्रेष्ठ आहे असं नाही, माझ्याच्यानं पण कधी कधी चूक होती. पण निष्ठावंत लोक कधीच चुकत नाहीत. मग शर्ट काढून बसणे, हातपाय धुवून बसणे, मांडी घालणे, नमस्कार करणे, श्लोक म्हणणे, पाणी फिरवणे, घास काढणे, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पण राक्षसाला हा नियम कुठं आला पंडित भाऊ? पाणी फिरवायचं असं म्हणणं नाही, श्लोक म्हणायचा नाही, गजर म्हणायचा नाही, गजर करायचा नाही, काय नाही, काही संबंध नाही. आता तर काही लोक श्लोक म्हणते, हे श्लोक म्हणायलेत का भांडायलेत हेच कळलं. पाप आहे. काही पण नाही म्हणायचं. श्लोक म्हणत असताना जेवताना कधी कधी गजर का करायचा? सुरुवातीला जोरात का गजर करायचा? आपण सुरुवातीला ज्या वेळेला एक श्लोक म्हणून मोठ्यानं गजर करतो, त्यावेळेला आपल्या ज्या अन्न नलिकेतला जो काही अडथळा येतो त्या गजरा वाटे, त्या श्वासा वाटे, तो दूर होतो. आणि मग पूर्ण जेवण होईपर्यंत आपल्याला ठसका लागत नाही, काही नाही. आपल्या फायद्याचं. आणि पुराणाचा जर विषय घेतला, वारकरी संप्रदायाचा दंडक घेतला, तर देवाच्या नावाचा गजर करत असताना, देवाचं नाव घेताना, हे देवा, अग्नीमध्ये टाकलेली प्रत्येक वस्तू, अग्नीच्या मुखानं देव जेवत असतात, आणि आपल्या पोटात सुद्धा एक 14 अग्नीपैकी एक अग्नी आहे, त्या अग्नीला जठराग्नी म्हणतात. एक जण म्हणला, महाराज पोटात अग्नी असल्यावर माणूस जळण न. ऐका, तुम्ही पाणी तपवल्यावर, चुलीवर गॅसवर पाणी ठेवल्यावर, पाणी तापल्यावर वाफा येतात का तापायच्या आधी येतात? तापल्यावर. मग हिवाळ्याच्या दिवसात माणसं एकमेकाला बोलताना आपल्या तोंडातून वाफा येतात ना. मग मधात काय आहे का नाही? तर गॅस आहे, स्टो शेगडी आहे? नाही, जठराग्नी आहे. म्हणून हा जठराग्नी आपण खाल्लेलं पचवतो. मग त्याच्यात टाकलेलं देवाचं नाव घेऊन, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होता नाम घेता पुकाचे. वदनी कवळ घेता, नामस्मरण घ्यायचं. कृष्णार्पणमस्तु. सहज यज्ञ होतो, सहज यज्ञ होतो. पण ते राक्षसांना त्याची काही महती नाही, माहिती नाही, गरज नाही. म्हणून यांनी देवाचं चिंतन करायला सुरुवात केली, आणि राहूने द्रोण उचलला आणि तोंडाला लावला. चंद्र सूर्याच्या लक्षात आलं हे आपल्यातलं नाही.
रूपात देवाच्या बसलं. मोठं चांगल्या प्रतीचं पट्टीचं धोत्र नेसलं असेल, काष्टा घातला असेल, तात्पुरतं जानवं घातला असेल, कोणाच्या आवताचं तुटलेलं येठण असेल त्याचं जानवं घातलं असेल, केले असतील त्यानं देवपणाची नाटकं. पण ते देव नव्हतं. आणि तोंडाला द्रोण लावणार तेवढ्या अवकाशात सांगितलं प्रभू. पण तोपर्यंत अमृत तोंडात गेलं तारीदासेत. आणि मग प्रभूनं सुदर्शन सोडून 2 तुकडे केले. एकाचे 2 झाले, राहू अधिक केतू. दाखिलं कोणी निशापती दिनपती म्हणून त्याला अजून सोडलं नाही. ग्रहण त्यालाच लागत आहे. चंद्राला आणि सूर्याला अजूनही ग्रहण लागतं. मला का दाखवलं? तुमच्यामुळं माझे 2 तुकडे झालेत, सोडणारच नाही म्हणून त्यावेळेसपासून ग्रहण. स्तुती यडगळाला पण आवडती, नालायकाला पण स्तुती आवडती. म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. स्तुती नुसत्या महाराजाच्या जिभेवर बसली. माननीय आदरणीय आमके आमके ती इथंच बसली जिभेवर. स्तुतीचं लग्नच नाही. कारण स्तुतीला भंगिरी आवडत नाहीत आणि चांगल्याला स्तुती आवडत नाही. म्हणून स्तुती बिनलग्नाचीच खिशात बसली. बिनलग्नाची स्तुती. चांगल्याला स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. अधिकारी लोकांना स्तुती आवडत नाही. संतांना न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी, न करावी स्तुती माझी संत जनी. होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान, होईल या वचनी अभिमान. कारण स्तुती झाली की माणसाचा अभिमान वाढत असतो. नकोय. गेलो आम्ही बसलो तिथं. बर 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 बर. तो काय चाललं बाळू? काय नाही. 2 पावणे 3 एकर जमीन आहे. तुमच्या पलीकडून 2 पट्ट्यावाला. हो मला माहित आहे ना बिबीवालं. हो हो. तुलस का अजून काय इकलस? नाही आहे अजून. इकायची अडचण नाही आली. काय नाही बरं आहे सध्या. आहे जशाल तसं ठेवलं. काय लावलं त्याच्यात? नाही कापूस लावलाय. बर बर. मग पाळीचं याचा काय मेळ? काही नाही दादा मागत असतो बैल एखाद्याला. आता 10-12 दिवस झालं बैल कोणाची भेटलेत नाही. आणि वापशावर आणे एवढं तण झालंय. बरं 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 बरं. आमचा गडी बाजाराला गेलाय. घेऊन जाय बैल. दादा तुमचे बैल नेऊन आऊत कोणाचं लावू? येठण कुठून आणू? येडपटेस का काय? आमच्या बैला दुसऱ्याचं आऊत जमत असतं का? हा आऊत आमचं, येठण आमचं आणि बैल बी आमचे. मी म्हणलं दादा तुमचे बैल इतके महागा मोलायचे, हाळीच्या बाजारातून आणलेला 2.5 लाखाचा जोड. आणि आमची जमीन जरी अशी जरा खंटाळी जमीन आहे. अरे हा ना आकारानं. पण दादा आमच्या जमिनीत गवत कुसळे. तुमच्या बैलाला महालेर खाचा नाद आहे. महालेर कळत ना? हो पवना खाचा नाद आहे. हां मका खाचा नाद आहे. आणि आमच्या रानात पवनान महालेरन मका चित्रात नाही. जाऊ दे बाबा पोथी हे वाचितूस. 2 पेंड्या मका आमचीच कापून. माहीत 2 गाईन 2 वाघारी होत्या. हो एका वाघारीचं नाव मंजुळी, एका वाघारीचं नाव दुशाली. अशी कुपाट्यावरून उडी टाकीत होती दुशाली. त्या वाघारीचं नाव दुशाली.
हो, आणि मी जवळ असल्यावर मन धरून भावताल राहायची, तोंड बाजूला गेलं की दुसऱ्याचे बोंड खात होती. तिचं नाव मंजुळी. अशी मंजुळा वगार होती. दोन्ही बी मारवाडी जातीच्या म्हशी होत्या. तिकडच्या मारवाड प्रांतातल्या होत्या मारवाडी म्हशी. गाई गावरान होत्या. तर आमच्या गाई म्हशी कुसळं गिसळं ते खाच्या गवत, ते कुसळं गेल्याच्या नंतर पायानं खुंदळलं की मग खात होत्या. नी 2 पेंड्या मका. तर म्या म्हणलं दादा काही बैठकीतून उठत नाही. म्या साट्यावच्या वरी हातभर मका कापली आणि त्याच्या चितला एक आखुड्या कासरा घेतला, ताणून मानून वरी बसलो. हप्ताभर मंजुळी दुशाली दोन्ही गाई मका खात होत्या. आणून बैल चारले, खाऊ घातलं, बांधलं. काय दादा काय बैल आहेत तुमचे, वा वा वा. काय पास आहे दादा, तुमच्या पासानं गवत निघत आहे आणि दुसऱ्याच्या पासानं निघत नाही का. पण वर्णन करायचं. दादा म्हणले गडी इथं बी असला, बाजाराची नको वाट पाहत जाऊ, तुला काम पडलं ना गड्या सगळं टाऊतण्यात. आणि मग आऊत हाणल्यावर दुसऱ्या दिवशी गडी आला आणि मला गड्याला म्हणले राम्या आपल्या कापसाला 1.5 200 बोंड आहेत. ते म्हणलं दादा अजून पातच लागलं नाही, बोंड कस काय. अजून तर पातच नाही, बोंड कस काय. माणसं कसे 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 खुल्ले बघा ना. चिंतन सांगितल्यावर जसे सैलानी बाबाला कापायला न्यायचे असे बसत येत. भांगार लय आवडत यायला भांगार. ते म्हणले अरे लोक सांगायले तर आपला कापूस लयच वाढाय. हो दादा हो, पहिलं बांधून होते पण गोठ्यात शेणकस काय नाही पडलं. गडी म्हणला अरे काल बाळून नेल ते इटाच्या वाड्यातल्या बाळून, आमच्या वाड्याला पुढून इटा मागून चट मातुड म्हणून आमच्या वाड्याचं नाव पडलं होतं इटाचा वाडा. फक्त पुढून तितक्या इटा. इटाच्या वाड्यातला बाळू नावच प्रसिद्ध झालं. इटाच्या वाड्यातला बाळू. मागून सारं कांडक्याचे भिताड बाळू. गडी म्हणला हो हो बरोबर आहे, कापूस लय वाडा, इतकाले बोलत हे यानंच कोलती टाकली. मला भेटला गडी म्हणले बाळू. म्हणलं काय. म्हणलं काय राम काका. हा चांगलं लोणी नेल तसं आमच्या दादाला लावायला म्हणे. म्हणलं त्या लोण्यामुळंच बैल दिले, साठाभर मका नेली. हो म्हणले एक पाटगभर मका कापलेली दिसली, इतके आमचे बैल कसे खाते. म्हणलं आमची दुशाली मंजुळी लुसलुस करू लागल्या त्याच्यामुळं नेलं. आपल्याला जर काम साधवायचं असेल तर इतकं गोड बोलावं लागेल. काही काही लय बोलण्यात येडे बापा. आमची इथली एक बाई तुपाला गेली. जिजी ताकाला गेलती. ताक आहे का. जिजीनं असं पाहिलं. जिजी लय दाड होती, ती नवऱ्याला ताक देत नव्हती तर दुसऱ्याला देती का अशी पाहिल्या बरोबर. पण ते नवीन लग्न झालेली पोरगी होती, तिला वाटलं विचारावा ही. पण ही ताकाला जाणं एक जण तुपाला येणं संगत झालं. जिजी तूप आहे का, किती पाहिजे. 20 किलो. बाई जिजी म्हणली 2 महिन्यात छटाक तूप विकलं नाही, पण तो पायगुण किती चांगला आहे पाय बरं. तो या पायानं 20 किलोचं गिऱ्हाईक आलं. बस तुला 1/2 किलो तूप फुकट देते. मरावा का नाही नीट. ती त्या पुढच्या माणसानं पैसे असं गठुडं पुढं ठुलं आणि जिजीनं तराजू गिराजू असं पुसून गिसून काढलं, पासांग केलं डब्याचं आणि तूप मोजू लागली. तितक्यात ही निघाली जग घेऊन रिकामाच. तर ते तुपाला गिऱ्हाईक आलेलं. ते म्हणलं बाई तुला 1/2 किलो तूप फुकट द्यायलेत काऊन नेईन. ते म्हणली हिच्या इथलं दूध तूप दही ताक लोणी मी कशीच पाहत नाही. काऊन हिच्या म्हशी कवाबी हागंदारीलाच चरत आहेत. त्यानं पैशाचं गठुडं उचललं, डबं उचललं ते घरी गेलं. पाशा काय काय बोलणार आगाऊच न माणसं असते. असं बोलल्यावर कुठं काम होत असतं का. अवघड काम बाप्पा.
आमच्या इथं एक शेजारी म्हातारं होतं, गावात नाही, असं रानात राहत होतं. मी गेलो भेटायला. माझ्या संग एक दोन असेच दात पडलेले, म्हणजे हे दात नाही, आकलीचे दात. आम्ही गेलो तर मग ते खोपी गिपी केलेली होती, त्या खोपीत बाजगीज मस्त असं म्हातारं गितारं, लाईन गिन, पंखा गिंका सगळं पद्धतशीर, पोरं डबा गिबा आणून द्यायचे, असं मस्त म्हातारं. तर मी म्हणलं आता तुम्ही थकलात, चालता येईन, आता पावसाळा सुरू व्हायलाय, तुम्ही चला ना गावाकडं. हो म्हणले बाळू महाराज, काय राहिलं आता, मी काय दिवाळी पाहत नाही. ते म्हातारं म्हणलं मी काय दिवाळी पाहत नाही. तर मी म्हणलं हो दादा, मग आता दिवाळी पाहत नाहीत म्हणलं, आता राहिलीच किती दिवाळी, तुम्ही गावाकडे चला, गावातली सारी लोक बोलतील, हे होतील, अमकं तमकं वगैरे वगैरे, आणि चला गावाकडं. बरं बरं बघतो. तर आमच्या संग जे दोघं होते का त्याच्यातलं एक म्हणलं हो ना, आता इथं तुम्ही खोपीत मेल्या, पुन्हा गावाकडं न्या, तिथून खांद्यावर घ्या, मसन वाट्यात न्या, अवघडच आहे ना. तर दुसरं म्हणलं कशाला घरी न्यायचं, खोपी सगळ्यात ठोकायचं. आणि म्हाताऱ्यानं आम्हाला नरमीचा हुरडा सांगितला होता. आता असं म्हणलं ते हुरडा खाऊ घालीत वय. आमच्या संघचं म्हणलं घरी कशाला न्यायचं, खोपीलाच काडी लावायची मेल्यावर. त्यानं गड्याला सांगितलं नरमीचा नकून, कडकीचा नकून, कोणताच नको यायला, यायला काढून दे, पाणी देऊ नको. अशी भाषा काय अशी असल्यावर कसं शक्य. चला. राजा बळी हा इतका काटेकोरपणाने बोलत होते, पण देव माना खाली घालून ऐकत होते. त्याला माहिती आपलं याच्याशी काम आहे. बळीनं सांगितलं मी मागावा तुमचा घेतला, सगळं काम शोधित आलो तुमचं मागचं, पण तुम्ही आमच्याशी आधटपणानं राहता. चला भाऊबंद आहेत, माझ्याकडे आलात, तुमचं मी काम करतो, पण फुकट करणार नाही. काय घेताल? समुद्र मंथनातून जेवढ्या वस्तू निघतील त्याच्यातल्या अर्ध्या घेऊ. बर 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 बर. देव म्हणले काय हरकत नाही, अर्ध्या देऊन टाकू. पण बळी लय हुशार होता. बळीने विचार केला, वस्तू जेवढ्या जेवढ्या अर्ध्या हे चांगल्या हे घेतील, आणि अर्ध्या यायच्या ज्या कामाच्या नाही त्या आपल्याला देतील. बळीने सांगितलं तसं नाही, पहिली वस्तू निघल्याच्या नंतर ती कोणी घ्यायची ते आत्ताच ठरवायचं. पहिली जर तुम्हाला असेल तर दुसरी आम्हाला, दुसरी आम्हाला असेल तर तिसरी तुम्हाला, तिसरी तुम्हाला असेल तर चौथी आम्हाला. एक तिकडं एक इकडं, एक तिकडं एक इकडं, म्हणजे कोणाच्या नशिबानं कशी बी हो मग वाटण्यासारखे. तुम्हाला आंब्याची मोजणी कळत होती का? आंबे पहिले तोडायला माणसं येत होते ना, खुडीनं आंबे उतरीत होते. खुडी म्हणतात का काय तुमच्याकडे? झेला. मुंगसत लाईत होते ना, जरा मोठं मुंगस होतं, आणि मुंगसा असं ताणून त्याला एखादी पट्टी लाईत होते, आरापत्ती, आणि त्या आंबा मधात घेतला की त्या झेल्यात आम्ही त्याला खुडी म्हणत होतो, त्याच्यात असा आंबा वाढायचा. हा, टाकायला झेला, हा, आणि वाढायला खुडी. वरून आंबा खाली पड फुटत होता ना, त्याचं लोणचं नासत होतं ना, मासात टाकता येत नव्हते म्हणून झेल्यात टाकायचे. इतकंच माहीत असेल तुम्हाला. माशा टाकायच्या काय म्हणतात पंडित भाऊ? त्याचं नाव आहे खरं. अजून पुन्हा काही सांगू का वेगळं? बस झालं इतकंच. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे झेलान खुडी बी तुम्ही वयस्कर आहेत म्हणून तुम्हाला पाठ आहे. पंडित भाऊ या जीनच्या पॅन्टीवाल्याला झेला कळण याय ना, घरच्यालाच झेललंय, आणि कशात टाकीत येत काय माहित. आता झेलू झेलू यायला काय झेला आणि ते कळणार आहे. तर ते आंबे उतरणारा, बरं आंबे तोडता तोडता आंब्याच्या देठातून तेल निघतंय, ते किती चांगलं असतंय, बेकार असतंय आपा. आणि ते तोडता तोडता जर डोळ्यात पडत, जितके थेंब गालावर पडतील हरिदास शेठ तितके चट्टे महिना महिना निघत नाहीत, इतकं तेल इखारी. आणि तरी त्यानं लोणचासाठी तोडायचं असतं, त्याला इकायची थोडेच. वर्षभर गरीब माणूस, भाजी भेटत नाही, लोणचाची फोड टाकली, गेले शेतात, त्या लोणचासोबत दुपारची सकाळची भाकरी खायची, कधी कधी संध्याकाळी खायची.
याच्यासाठी गरीब आंबे तोडायचे मोठाल्याच्या घरचे. तर मोठाले आंबे तोडल्या ते तेल थिजल्या मग मापायला याचे. माप कोणता होतं माहिती आहे का? सायखडीचं. तुला नाही कळत, तुला कुठून कळणार आहे? आणि तुम्हाला तरी कुठं कळत? जरासं फकीरराव महाराजाला माहीत असेल, बापू तुला नाही. सायखडीचं माप पाडे आणि 6 आंब्याचा पाडा. पण पंडित भाऊ माप करताना आधी मालक कोणीकडे टाकायचा रास? टपक्या टपक्या टपक्या, याच्यात 3 याच्यात 3, बरकत, लाभ, 2 लाभ, 4, 5, 6 राम, 8ला राम म्हणीत. हो. आणि सगळ्यात मागून मागून अशा गोट्या राहिल्या का आंब्याच्या, त्या उतरणाऱ्याला बरकत, लाभ. म्हणजे त्यानं कोण्याही सुतार दादाकून फोडा, कोय खपक्या मास इतकंच. मग त्याची बायको लोणचं घातलं, म्हणायची बाई मदाळ आंबे कस काय नाही? ते म्हणला जाऊ दे रे, मदाळ मालकानं घेतले आणि आपल्याला गोट्या द्यायला इतकुल्या इतकुल्या. आता मालकाची सून अशीच होती, बऱ्या घरची टिकल्या लावणारी, भवळ्या कापणारी. भवळ्या काऊन कापित्यात का? त्याला का मोळ बसत का काय? पण सणावाराला आल्या की त्या भवळ्याच कापित्यात. एसटीला अडकायल्यात, हा का गाडीच्या दरुजात अडकायल्यात. काऊन देव जाणे बापा कशामुळं करतेत. बरं आपण विचारावं तर एखादी बाई थुत्रीत आणायची आपल्या. मी का येडा आहे का विचारायला? माया का गोळ्या संपल्या का काऊन कापितेत म्हणून? आहे का नाही? हा उग अडचणीत हात नाही घातले पाहिजे, सुडसत असते. माणसं कसे उकळले वाज, हे नुसतं भांगार आवडत आहे का? आणि मग ते लोणचं गेलं नासून. उन्हाळ्याचे दिवस म्हाताऱ्यानं सांगितलं लोणचं आण शेजारणीकून. मग जे आंबे उतरायला आलतं त्याच्या इथं लोणचं आणायला गेलं. ते मोठी वाटी भरून दिलं. म्हातारं म्हणलं अरे काय आपल्या आंब्याचं लोणचं असतंय, कोणाची तू आणलंस? लोणचं देणारी तिथंच होती. ती म्हणली लोणचं माया इथलं आहे पण तुमच्याच आंब्याचं आहे. तुम्ही देतानाच असे आंबे देईल ते आम्हाला इतकुल्या इतकुल्या आठवड्या, आणि त्याचं काय लोणचं होईल? बळीच्या लक्षात आलं देवायनं जर असं माफ केलं तर आपलं वाजन. चांगल्या चांगल्या वस्तू घेतल्या आणि साध्या खराब वस्तू आपल्याला दिल्या तर आपलं वाजन. मग एक तुम्हाला आणि एक आम्हाला. तयारी झाली. तिथं गेल्याच्या नंतर आता तोंडाकून कोणी धरायचं, शेपटीकून कोणी धरायचं, समुद्र मंथन. देव हुशार होते. देव म्हणले आपल्याला सापाच्या तोंडाकून धरायचं नाही, कारण सापाच्या तोंडाकून धरले की साप ओढू ओढू गरम होणार आणि गरम झाल्यावर त्याच्या तोंडातलं विष पडणार आणि विष आपल्याला त्रास देईल. त्याच्यामुळं आपण शेपटीकून धरू. पण ते म्हणले आपण जर आधी शेपटीकडे गेलो तर राक्षस म्हणतील याच्यात काहीतरी काळं, आम्हाला शेपटीकडे जायचं. मग देव म्हणले आपण पळत पळत जाऊन तोंड धरा. आणि त्या वासुकी सापाचं तोंड धरलं. राक्षस म्हणले तोंडाकून कसं काय? नाही म्हणले आम्ही देव आहेत, आम्ही पायाकून नसतो. आम्ही देव पायाकून धरीतच नसतो. राक्षस म्हणले इथून यायची बेईमानी सुरू आहे. आता सापाला शेपटीकून पाय असतात का? नाही. घशापासून शेपटी लोक पाय असतात. काय मागचा आणि पुढचा भाग काही समज नाही. राक्षस म्हणले आम्हाला. बरं देव म्हणले जाऊ द्या बाबा, तुम्ही तोंडाकून आम्ही शेपटीकून. गुळान मारायचं त्याला विष काय करायचं? राक्षस तोंडाकून. समुद्र मंथन सुरू झालं. वस्तू निघत राहिल्या. मग 14 रत्न निघले. कामधेनू निघली, धन्वंतरी वैद्य निघले, सुरा निघली, अमृत निघलं, पारिजातक निघला, चंद्रमा निघला. ह्याशी सगळी काही वस्तू निघत गेल्यानं. हा
कौस्तुभ नावाचा मणी निघला. हा, उच्चश्रवा नावाचा घोडा. बसता का इथं? उच्चश्रव ते बी सांगतेत भागवत. उच्चश्रवा नावाचा घोडा निघला. अशा काही वस्तू सगळ्या निघत गेल्या. लक्ष्मी निघली. हा, आयुध निघले. मग आता एक कोणी वाटून घ्यायचे? अगोदरच ठरलेलं होतं कोणतं कोणाला. उच्चश्रवा नावाचा घोडा राजा बळीला गेला. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला आला. कामधेनू नावाची गाय ऋषीमुनींना देण्यात आली. विभागण्या झाल्या. लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याला दिली. पारिजातक स्वर्गात लावला, अमरपुरीत लावला. अशा सगळ्या काही वस्तूच्या विभागण्या झाल्या. मला भाग सांगायचा फक्त सुरा आणि पियुष. पियुष म्हणजे अमृत. ह्या दोन वाटण्या राहिल्या. अमृताची वाटणी राहिली आणि सुरा म्हणजे मध्य. मध्य म्हणजे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. मध्य काय, मी त्याचं खालचं नाव सांगायची गरज नाही, ज्ञात आहे सर्वांना. हे कोणी घ्यायचं? महाराज राक्षसांनी सुद्धा विचार केला मध्य आपल्याला नकोय. काल बी सांगता सांगता राहिलो तुम्हाला. शुहिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीण ही माहेरात मृत्यू पावली. माहेरात वाक्य नीट ऐका बरं का. ज्या वेळेला तरुणपणामध्ये एखाद्या वर्तनाने किंवा एखाद्या क्रियेने मुलगी सासरी मृत्यू पावते, त्यावेळेला माहेरातली माणसं तिकडच्या लोकांना तोडायचा प्रयत्न करतात. पण ही मुलगी माहेरात मृत्यू पावली भावाच्या घरी. आता भावाच्या घरी मृत्यू पावल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याचं नाव होतं विप्रचिती. ते आला मेवण्याला म्हणला माझी बायको मेलीच कशी. काल सांगता सांगता राहिलो थोडंसं. प्रल्हाद महाराजांच्या चरित्रातला विषय होता. कशी काय मेली? आता त्यानं लाख प्रयत्न केले सांगायला, पण ते ऐकायला तयारच नाही. मग होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवसाला काय म्हणतात? धुरुडा. आपल्या मराठवाडी भाषेत त्याला धुरुडा, शास्त्रोक्त भाषेमध्ये धुलीवंदन, धुरुडा म्हणते. आता तो मेहना शांत बसण्यासाठी बोकडाची दावण आणि सुरेचा रांजून द्याला. सुरा मदिरेचा रांजून द्याला. आणि मग ते काय खाण्यापिण्यात असं मग्न झालं आणि बायको मेल्याचं दुःख विसरलं. माझं असं एक मत आहे, त्याची बायको होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं सुरा पेली दुसऱ्या दिवशी. आपलं कोण मरत बरं नेमकं धुरड्याच्या दिवशी दारू प्याला? धुरुडा हा सण आपला नाहीये. धुरुडा हा सण राक्षसाच्या कुळातल्या विप्रचिती नावाच्या राक्षसाचा आहे. आपला धुलीवंदन आहे. त्या दिवशी चांगल्या प्रतीची माती अंगाला लावणे. त्या दिवशी जर तुम्ही शेतात जाऊन थोडं ऊन पडलं असेल तर अशा वेळेला काळी माती चाळून घ्यायची, ती माती ओली करून अंगाला लावायची. आणि त्या अंगावर माती जर आपण मग त्या उन्हानं वाळली तर अशी त्वचा आकसून येते. म्हणजे त्वचेचे विकार 12 महिने होत नाहीत. असे कितीतरी प्रकार सांगितले धुलीवंदनामध्ये. आपण ते करत नाही. आपण राक्षसाचा सण साजरा करतो. नाही महाराज मी कधीच घेत नाही, पण धुरड्याच्या दिवशी घेतो. मूर्ख आहे तो, मूर्ख आहे. तो सण आपला नाही आहे. कधी कधी जुनं बघत जा, लक्षात येईल तुमच्या. आपली सणं किती पवित्र आहेत, किती शास्त्रोक्त आहेत, किती पुराणोक्त आहेत, किती वेदोक्त आहेत, किती ऋषीमुनींचा त्याला आधार आहे. इतकी पवित्र सण आहेत आपली. आपण ते आजमावत नाही. आपल्याला भंगार आवडतं काही पण. चला, लक्ष्मीच्या बाबतीत सुद्धा वाद झाला. राक्षसांना वाटायची मला असावी, देवांना वाटायचं मला असावी. देवात पण वाटायची, प्रत्येक देवाला वाटायचं मलाच असायची.
पण लक्ष्मीनं कुणाला अशी अडचण पडू दिली नाही. लक्ष्मी ज्या वेळेला समुद्रातनं प्रगट झाली त्यावेळेला तिच्या हातात एक हार होता आणि त्या हारातली जी फुलं होती का ती फुलं मेघश्याम होती. म्हणजे कधी कधी आकाश पंडित भाऊ बदलतं ना त्यावेळेला असं आकाश निळसर दिसतं. मेघ मेघ ते आकाश आणि तसा रंग होता. आणि लक्ष्मी आणि त्याचा खाली उदाहरण जर सांगायचं शेतकरी राजाला तर तुमच्याकडे जवसाला काय म्हणते? जवस किंवा आळशी. हो, जवस कधी पेरते? आता का पुढच्या पेरणीला? पुढच्या. हा, जवस साध्या रानावर येत नाही बरं. ज्या रानात बिना पाण्याचं जवस येतं ती जमीन क्वालिटीची. एक जण म्हणला मी जवस पेरलं ना आलंच नाही, त्याची जमीन पाहायला गेलो तर लाहोराच्या पोटाला खडे टोचू लागले. तुम्हाला माहिती आहे का लाहोरा फुफुट्यात आंघोळ करतात. लाहोरा नावाची एक जात आहे म्हणजे पक्ष्याची, त्या फुफुट्यात आंघोळ करतात. तर फुफुट्यात आंघोळ केल्याच्या नंतर लाहोर उडाल्यावर रक्ताचा थेंब पडला. मी म्हणलं जिजी, मी लाहोराला जिजी म्हणलो, रक्त कस काय? हे रानच असं आहे म्हणे, याच्यात सारे खडेच येत. आंघोळ करता करता पोटाला टोचले. आणि त्या रानात जवस पेरल्यावर कसं येईल? जवसाला रान वेगळं लागतं, देशपट्टीतलं रान लागतं त्याला. तर त्या जवसाला फुलं नाजूक आहेत हरिदास शेठ, छोटी छोटी फुलं आहेत, पण त्याचा रंग पंढरपुरातल्या मालकासारखा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. आणि लक्ष्मीनं सांगितलं माझ्या हातात जो हार आहे त्या हाराचा फुलाचा जसा रंग आहे मी त्याची. मग सगळ्या जणांना आपल्याकडे पाहिला, आपला काही याच्यासारखा रंग नाही. तसा फक्त नारायणाचा होता, तो फक्त पंढरीतल्या मालकाचा होता, तो भक्त गोपालकृष्णाचा होता, तो जगदानंद कंद जगतपती विष्णू परमात्म्याचा होता. लक्ष्मी देऊन टाकली. त्याशी समर्पिली ओ रमा. मग नारायणाला लक्ष्मी रमा देऊन टाकली. अप्सरा निघल्या. अप्सरांची नावं भरपूर आहेत, फार सुंदर स्त्रिया. तर शक्यतो सगळ्यांनी विचार केला ह्या अप्सरा इंद्राला देऊन टाका. इंद्राला पुण्य संपिण्यासाठी. भोगवादी असतो राजा, अमरपुरीचा राजा हा भोगवादी आहे आणि नाना प्रकारच्या भोगाची पूर्णता करत असताना त्याचं पुण्य लवकर संपत याच्याकरता त्याला देऊन टाकल्या त्या अप्सरा. प्रश्न पडला सुरा आणि पियुष. राजा बळी आहेत, प्रभू आहेत, बसलेले आहेत. काय करायचं प्रभू आपण आता? याची वाटाघाटी करायची, नेमकं काय कसं ठरवायचं? भगवंतानं सांगितलं अमृत आणि सुरा याच्या वाटण्या होतील. तुम्ही तुमच्या 2 पंक्ती धरा. त्याच्या अगोदरचा प्रश्न आहे. राजा बळीच्या लक्षात आलं तर देव आपल्याला अमृत देत नाहीत म्हणून बळीनं तो कलशच हरण केलता. बळीने मुक्काम केले 4. आपण नशिबवान आहोत. राजा बळीनं अमृताचा कलश घेऊन आपल्या महाराष्ट्रात मुक्काम केला, नाशिकला. म्हणून काही ठराविक वेळेच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात नाशिकला कुंभ भरतो. आता 27ला महाराष्ट्रात आहे, मागे प्रयागराजला झाला. आता 27 मध्ये आपल्या महाराष्ट्रात आहे, नाशिकला आहे. नाशिक ही देवभूमी आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा वास त्या भूमीतून झालेला होता. भगवान त्र्यंबक राजाचं वास्तव्य त्या मातीत आहे. वारकरी संप्रदायातले आधारीव निवृत्ती दादांचं वास्तव्य त्या मातीत आहे. जगदानंद कदन जगत जननी सीताई साहेबांचं वास्तव्य त्या मातीत आहे. माझ्या लहानपणी एक बाई गाणं म्हणायची जात्यावर. आमच्याकडे धार्मिक पद्धतीचे गाणे म्हणणारी एक म्हातारी पाहिली. ती म्हातारी होती जाईबाई. मला माहीत असं ना, पांचाळ कुटुंबातली बाई होती जाईबाई. फार सात्विक बाई. ती दळण दळायची.
नाशिक त्र्यंबकेश्वरी, नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान, डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान. काय गाणी होती हो, काय गाणी होती. काल आम्हाला गाडीत बसलं एक आठवण झाली ती. अजय होता, अजय म्हणलं ती गाणं मला ऐकव बरं. 72चा दुष्काळ कळतो ना बऱ्याच लोकांना. मिलू खाल्ले, बरवडे खाल्ले, जवघाट खाल्ले आणि त्याच्यानंतर राशनला कोपन म्हणत होते, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये लाल गहू येत होते, लाल गहू. हा, महाराज परिस्थितीचं भान ठेवून गाणे गायला जायचे. नाव घेऊ नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. लाल नाव घेऊ नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. काय गाणं होतं. हाल जाणून घे साऱ्या घराचे, दिस येतील कारे सुखाचे. बाप्पा मोरया रे, मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. गाणं कोणाचं असेल मला माहित नाही, कोणी लिहिलंय, पण गान सम्राट प्रल्हादजी शिंदे यांनी त्या काळात गायलं. म्हणजे गाणी लिहिणारी माणसं सुद्धा परिस्थितीचं भान ठेवून लिहित होती गाणी. कारण लाल गहू त्या काळात यायचे. त्या गव्हाची चपाती किती मळा, टिकल्यावाल्याला सांगतो ती चपाती फाटत होती, ती मऊ होत नव्हती. आणि त्या चपात्यात त्या गव्हाचे तर मांडे कसेच होत नव्हते. ती मांडे करणार मेली तरी मांड होत नव्हतं, इतके गहू कडक होते ते लाल. नाव घे काढू नको, घेऊ नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे. देवाला सांगितलं, देवा तांदळाची अपेक्षा करू नको, आमच्याकडे लाल गहू आहेत, आम्ही त्याचे मोदक केले. कधी बदलेल रे आमच्या घरची परिस्थिती. म्हणजे कधी कधी या गाण्यात सत्व होतं, तातू होतं. मगाशी तुम्हाला मी बोलून गेलो की रोहिणीपासून पूर्वा नक्षत्रापर्यंत 40 प्राण्यांची जनन क्रिया असते. तर रोहिणी नक्षत्राचा पाऊस म्हणजे माझ्या शेतकरी राजाचा उदय काल असतो. रोहिणी नक्षत्रात एखादा आदळवणी जर पाऊस पडला तर शेतकरी राजाला काडी कचरा याचायला सोपं जाते. रान नरम बनते, काडी कचरा उचलायला वढायला सोपा जातो. मशागत होत असती, इतकी गोडशी अवस्था आहे. म्हणून रोहिणी नक्षत्राच्या बाबतीत प्रल्हाद शिंदे यांनी एका गाण्यात ते सुद्धा वर्णन केले. महाराज, या भारत देशातल्या, महाराष्ट्रातल्या जुन्या काळातल्या कवींना, जुन्या काळातल्या एखाद्या गाणे म्हणणाऱ्यांना या देशाची सर्व रचना कळत होती. आता कधी कधी भजन ऐकत असताना असं वाटतं की याला गाथा सापडत नसेल का. हे कशातले अभंग म्हणायला लागलाय. म्हणजे जुन्या काळातले कवी इतके शुद्ध होते, जुन्या काळातले गायन म्हणणारी इतकी शुद्ध होती. महाराज, एक कविता होती, हे जे मृगाचा पाऊस आहे का, मृगाचा पाऊस, त्या कवितेचं कडवं तुम्हाला एका दिवशी सांगेल. हरिदास शेठ, मृगातला पाऊस म्हणजे आईचं दूध लेकराला जितकं प्रिय आहे तितकं मृगातलं पाणी जमिनीला प्रिय आहे. नाही का कवीनं वर्णन करावं पंडित भाऊ, तर कवीनं वर्णन करावं. काय 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 शुद्धता होती लोकांकडं, किती विद्वत्ता होती. मला असं वाटतं ह्या जुन्या पवित्र कवींकडं, जुने गाणे लिहिणाऱ्यांकडं बघून निदान वारकरी संप्रदायातल्या सात्विक लोकांनी गाण्याचा अभ्यास घेऊ नये. भजन म्हणत असताना शुद्ध गाथा, संतांचा गाथा आहे, ह्या गाथ्यातल्या गवळणी, गाथ्यातली अभंग म्हणायची. आपण काही म्हणतो. राधा रंगानं दिसते छान, तिच्या यनीला गोंडे दोन, आणि खालचे पैसे सोडित आहेत. असं म्हणणारा तमासगीर आहे आणि हे तमाशातले श्रोते आहेत. चुकी. आपल्याला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे मान्यता देणार नाहीत.
काय कविता होत्या. चला, आपल्या नाशिकला अमृताचा कलश ठेवला, इथपर्यंत आलतो. आपण नशिबवान आहोत. नाशिक काय आपल्याला फारसं लांब नाही. आपण महाराष्ट्राच्या मध्य ठिकाणी येतो. आपण पवित्र गोदामातेच्या वक्षस्थळाच्या स्थानी आहेत. या पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगेची निर्मिती ब्रह्मगिरीपासनं झाली. तर या पवित्र गंगेचं नाभिस्थान नांदेडच्या थोडंसं खाली शंखतीर्थ नावाचं तीर्थ आहे. तिथे भगवान नरसिंहाची स्वयंभू मूर्ती आहे. तिथे गोदावरीचं नाभिस्थान सांगितलं. आपण वक्षस्थळाच्या स्थानी, म्हणजे आपल्याला नाशिक फारसं लांब नाही. तिथेही कलश ठेवला. शेवटी राजा बळीची विनवणी केली आणि बळीला घेऊन अमृत कलश घेऊन आले. संध्याकाळी मीटिंग ठरली. आता उद्या 2 पंक्ती धरा. देवदेवाच्या पंक्तीला बसतील, निशाचर निशाचराच्या पंक्तीला बसतील. आणि देवांनी मीटिंग घेतली. आता करायचं काय? राक्षसांनी जर अमृत पिलं तर मग कसं, तुम्हाला वाटतं कसेल? त्यांना कळणार नाही का आम्हाला सुरा वाटायलेत, देवांना अमृत द्यायलेत, पियुष द्यायलेत, काही काही आहे की नाही? विश्वाच्या मालकानं सर्व देवांना सांगितलं, लक्षात घ्या, मी अमृताची आणि सुराची वाटाघाटी करत असताना मी स्त्रीचं रूप घेणार आहे. पौराणिक भाषेमध्ये तिला मोहिनी म्हणतात. मी मोहिनीचं रूप घेणार आहे. मोहिनी म्हणजे मी समोरच्याला मोहून टाकणार आहे. मी समोरच्याला मोहनी घालणार आहे. पण लक्षात ठेवा देवांनो, तुम्ही माझ्या रूपाला बघून तुम्ही मोहताल, पण लक्षात ठेवा मी वर्ण स्त्री आहे, आत्न नाही. मी खरी स्त्री नाही. याचं भान ठेवून तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवा. कारण तुम्ही भळभळू नका. देवांना सावध केलं. तरी पण विश्वाचा मालक इतका सुंदर आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळते, रत्न किळ फाकते प्रभा. कानडाव विठ्ठलो करनाटक, तेने मज लावी लावे. काय रूपे पाहिलिया वेद लावी, बैशे जीवी जडवणी. बघितल्याबरोबर वेद लागतात. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार. काय रूप आहे ते? इतका सुंदर देव. सुंदर ते ध्यान उभे विटेवर, करकटावरी ठेवनिया. किंवा रूप पहा तालोचनी, सुख झाले ओ साजणी. काय रूप आहे महाराज ते. इतका सुंदर जगाचा बाप आहे. बालपणापासून वर्णन, गोकुळात फारसं वर्णन. माझे आछडे बछडे, सगळ्या गोष्टीचं वर्णन. काय मलपत मलपत चालत, डाव्या गुडघ्याने रांगत. काय रूप त्या देवाचं. एवढा मोठा सुंदर जगाचा बाप ज्या वेळेला स्त्रीचं रूप धारण करतो त्यावेळेला हरिदास शेठ किती सुंदर दिसत असेल. सर्जेराव दादा किती सुंदर दिसत असेल तो देव. काही देवता सुद्धा बळबळल्या. वालखिल्ल्याची निर्मिती तिथं झाली. सावध केलं देवानं, सावधान.
आणि राक्षसांना माहीत नाही ना, यांची मीटिंग झाली, यांच्या समजावून सांगितलं होतं मी खोटी बाई आहे, खरी बाई नाही. राक्षसांना माहीत नव्हतं. प्रत्येक राक्षस मोहिनीकडे धावत होता. पण विश्वाचा मालक देव चतुर जाणून अंतर चतुर आहे देव. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. देवासारखा चतुर कोण आहे? विश्वाच्या मालकानं काय चातुर्य केलं? प्रत्येक राक्षसाच्या मांडीवर बसली मोहिनी, पण दुसऱ्या राक्षसाच्या मांडीवरची भाऊ दिसत नव्हती. सोनोने बुवा दुसऱ्याच्या मांडीवरली दिसत नव्हती. पण त्या राक्षसाला इतका गर्व झाला, या प्रसन्न स्त्रीने मला मानलंय. आणि माणसं ज्या वेळेला गर्वाच्या आतिताईपणाच्या कहरात जातात का, त्यावेळेला आपण काय खातो हे विसरून जाते. आणि म्हणून अमृताची वाढ होण्याऐवजी इकून सुरेची वाढ झाली आणि सारे सुराच पिऊ लागले. एक तर मांडीवर मोहिनी बसली आणि सुरा पेल्यावर माणसं शिस्तीत असतील का? काय कळत नसतं सुरा पेल्यावर. बघू 14 तारखेला सांगून तुम्हाला. बेशिस्त झाली सगळी. पण या राक्षसामध्ये 2 जरा आती चालू होते. एकच आती चालू त्याचं नाव होतं राहू. आती चालू होता तो, हुशार होता, चंट होता तो. आणि तो पंक्तीला देवाच्या बसला. देवाच्या पंक्तीत आशाप देवापेशी बसला. एकीकडे चंद्र आणि एकीकडे सूर्य, आणि मध्यभागी जेवायला बसला. निशापती दिनपती तयाचे ओ संगती. निशापती म्हणजे रात्रीचा चंद्र आणि दिनपती म्हणजे सूर्य, यांच्या संगतीला, यांच्या पंगतीला तो जेवायला बसला. आणि देव बसले म्हणजे मांड्या घालून बसले. राक्षस एक मांडी घातली, एक लांबिली, काय मेळच नाही त्याला. कोणी 2 पायावरच बसले, मोहिनी इथंच घेतली, काही न मोहिनी खांद्यावर घेतली, काही न मोहिनी डोक्यावर घेतली. म्हातारा हाकलून दिले मोहिनीमुळं. मी मोहिनी सांगायलो, तुम्ही का म्हणून हसायला लागले? तुम्ही मोहिनीतले पोटकिडे आहेत, त्याच्यामुळे यायला कळतं ना सगळं. एक देव मात्र राहू हुशार होता. राहू बसलेला आहे. पण आपल्याकडे संस्कार सांगितले पंक्तीचे. आता द्या मोठ्या पंगती, त्याच्यात तिकडं बसतो आपण, द्या सोडून. पण आज सुद्धा वारकरी संप्रदायातले निष्ठावंत लोक शर्ट घालून जेवायला बसत नाहीत. ते कोण्याही पंक्तीला बसले तरी लाजत नाहीत. लाजत याच्याकरता नाहीत, कारण ते संप्रदायाने लावून दिलेला नियम सांभाळतात, याच्याकरता लाजत नाहीत. आपल्याला नाना प्रकारची गंड आलेली अहंकाराची, त्याच्यामुळे आपल्याला ते नकोसं वाटतं. त्याच्यात 10-5% मी सुद्धा तुमच्यात आलो. मी सांगतोय म्हणजे फार श्रेष्ठ आहे असं नाही, माझ्याच्यानं पण कधी कधी चूक होती. पण निष्ठावंत लोक कधीच चुकत नाहीत. मग शर्ट काढून बसणे, हातपाय धुवून बसणे, मांडी घालणे, नमस्कार करणे, श्लोक म्हणणे, पाणी फिरवणे, घास काढणे, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पण राक्षसाला हा नियम कुठं आला पंडित भाऊ? पाणी फिरवायचं असं म्हणणं आहे, श्लोक म्हणायचा नाही, गजर म्हणायचा नाही, गजर करायचा नाही, काय नाही, काही संबंध नाही. आता तर काही लोक श्लोक म्हणते, हे श्लोक म्हणायलेत का भांडायलेत हेच कळना. पाप आहे. काही पण नाही म्हणायचं. श्लोक म्हणत असताना जेवताना कधी कधी गजर का करायचा? सुरुवातीला जोरात का गजर करायचा? आपण सुरुवातीला ज्या वेळेला एक श्लोक म्हणून मोठ्यानं गजर करतो, त्यावेळेला आपल्या ज्या अन्न नलिकेतला जो काही अडथळा येतो त्या गजरा वाटे, त्या श्वासा वाटे, तो दूर होतो. आणि मग पूर्ण जेवण होईपर्यंत आपल्याला ठसका लागत नाही, काही नाही, आपल्या फायद्याचं. आणि
पुराणाचा जर विषय घेतला, वारकरी संप्रदायाचा दंडक घेतला, तर देवाच्या नावाचा गजर करत असताना, देवाचं नाव घेताना, हे देवा, अग्नीमध्ये टाकलेली प्रत्येक वस्तू अग्नीच्या मुखानं देव जेवत असतात आणि आपल्या पोटात सुद्धा एक 14 अग्नीपैकी एक अग्नी आहे, त्या अग्नीला जठराग्नी म्हणतात. एक जण म्हणला, महाराज पोटात अग्नी असल्यावर माणूस जळण न. ऐका, तुम्ही पाणी तपवल्यावर, चुलीवर गॅसवर पाणी ठेवल्यावर, पाणी तापल्यावर वाफा येतात का तापायच्या आधी येतात? तापल्यावर. मग हिवाळ्याच्या दिवसात माणसं एकमेकाला बोलताना आपल्या तोंडातून वाफा येतात ना, मग मधात काही आहे का नाही? तर गॅस आहे, स्टो शेगडी आहे? नाही, जठराग्नी आहे. म्हणून हा जठराग्नी आपण खाल्लेलं पचवतो. मग त्याच्यात टाकलेलं देवाचं नाव घेऊन, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. वदनी कवळ घेता नामस्मरण घ्यायचं, कृष्णार्पणमस्तु. सहज सहज यज्ञ होतो, सहज सहज यज्ञ होतो. पण ते राक्षसांना त्याची काही महती नाही, माहिती नाही, गरज नाही. म्हणून यांनी देवाचं चिंतन करायला सुरुवात केली आणि राहूने द्रोण उचलला आणि तोंडाला लावला. चंद्र सूर्याच्या लक्षात आलं हे आपल्यातलं नाही. रूपात देवाच्या बसलं, मोठं चांगल्या प्रतीचं पट्टीचं धोत्र नेसला असेल, कष्टा घातला असेल, तात्पुरतं जानवं घातला असेल, कोणाच्या आवताचं तुटलेलं येठणं असेल, त्याचं जानवं घातलं असेल, केले असतील त्यानं देवपणाची नाटकं. पण ते देव नव्हतं. आणि तोंडाला द्रोण लावणार तेवढ्या अवकाशात सांगितलं, प्रभू. पण तोपर्यंत अमृत तोंडात गेलं हरिदासेत. आणि मग प्रभूनं सुदर्शन सोडून 2 तुकडे केले, एकाचे 2 झाले, राहू अधिक केतू. दाखिलं कोणी निशापती दिनपती, म्हणून त्याला अजून सोडलं नाही, ग्रहण त्यालाच लागत आहे. चंद्राला आणि सूर्याला अजूनही ग्रहण लागतं. मला का दाखवलं? तुमच्यामुळं माझे 2 तुकडे झाले, सोडणारच नाही, म्हणून त्यावेळेसपासून ग्रहण. अमृताची वाटणी झाली. निशाचरांना सुरा भेटली, मद्य भेटलं आणि त्या दिवसपासून बळीच्या अंतःकरणामध्ये रोष निर्माण झाला की देवानं आपल्याला फसवलेलं आहे, देवा आपल्याशी चूक वागले. इति श्रीमन महाभागवते पुराणे समुद्र मंथनो चरित्रायाध्याय हरये नमः. बळीनं ध्यानात ठेवलं त्या दिवसपासून आपण काय करायचं. बळीराजाने एक विश्वजित नावाचा यज्ञ केला. देवाच्या अंतःकरणात होतं, बळी इथं ठेवता कामा नये. कारण बळी हा विश्वजित यज्ञ करून समाजाला निष्क्रिय करत होता. मी काल बोलून गेलो, तरुणांनी काम केलं पाहिजे, आपल्या वाट्याला जे काम असेल ते काम केलं पाहिजे. माझ्या माईंनो, मरेपर्यंत हात चलते तोपर्यंत मथारपणी पण रिकाम बसलं नाही पाहिजे. देवानं आपल्याकडे 1000 कोटी रुपये दिले तरी रिकाम बसलं नाही पाहिजे. मला सांगा, झोपल्यानं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. माझ्या लहानपणी 80 85 वर्षाची माणसं जरी शेतात काम नाही करता आलं तर मुंगशाच्या दोऱ्यावळीत कासरे तयार करीत, जोते तयार करीत, वेठण घरी वळीत, सगळी काही लवटाची दोरी तयार करीत, झोका बांधायचा नाताला पाळण्याला त्याची दोरी तयार करीत, म्हणजे रिकामं बसत नव्हते. माझ्या लहानपणी जेवढ्या म्हाताऱ्या आहेत तेवढ्या डाळी निसायच्या, डाळी कांडायच्या, डाळीचं डोळ काढायच्या, डोळाची डाळ जर 2 किलो निघली तर ती डाळ कुटायच्या, त्याला तेल पाणी लावायच्या, दूध पाणी लावायच्या, डाळ वाळवायच्या, पुन्हा त्या कुटायच्या, त्याचे डोळं काढायच्या. मी काही बाई नाही पण वाचित होतो आणि चांगल्या बायकांनी कुटलेलं पाहत होतो म्हणून सांगायचं. मी थोडं साळी कुटितो, रिकामं बसायचं नाही. एक निर्णय पाहतोय मी,
सकाळी सकाळी जर लवकर काल्याकरता निघालो तर 4-4:30च्या नंतर श्रीमंताची रांग रस्त्यावर असती. कोट्याधीशाची रांग रस्त्यावर असती. 1-1-11, 1-2-12 कोटीच्या गाड्या आहेत त्याला बसायला. पण त्यांनी सकाळी रोड जाम केला. मी एक जणाला विचारलं असं का? ते म्हणला व्यवहार सांभाळत असताना शरीराला व्यायाम घडत नाही म्हणून अंधारात चलतो. हो, काही लोक डांबरावर हातपाय ताणायले, डावा पाय ह्या मानावर, पुन्हा उजवा पाय इकडच्या कानावर, तितक्यावर गेलं उसाचं ट्रॅक्टर अंगावून. अरे तिकडं काळ्या मातीत मरणा, इकून नाक दाबायलाय तिकून कान दाबायलाय डांबरीवर. ते का व्यायाम करायची जागा असती का? काय मेळ हुकला सगळा. चला, काम करणं गरजेचे. मोठाल्या माणसांचा घाम निघत नाही याच्याकरता हे सकाळी 4 वाजता रोडवर आहेत. मग भगवंतानं आंबालेला कर्मभूमीवर पाठीला आपलं काम करत राहायचं. फार चुका करतो आपण. संसारातल्या लोकांना मदत करणं याचंच नाव भजन आहे. सून जर थकून भागून आली असेल शेतातून, पावसाळ्याचे दिवस आहे, दन 3 वाजता पाऊस पडला, झोडपून आली, घरी आल्यावर साडी चोळी बदलली, केस कोरडे केले, स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला लागल्याच्या नंतर एकीकडे काय भाजी टाकली, चपात्या करू लागली. तर थकून भागून भिजून आलेली सून जर चपात्या करीत असेल तर सात्विक सासून तिला चपात्याचे उंडे करून द्यावा. चपात्याचा उंडा होता, पहिला असं करीत त्याच्या मधात एक पिलू घालीत, तेल लावून असं करून मग लाटीत. आता काय नाही, असं करणं, असं टाकणं, असंच खाणं, रातच्या 2दा तांब्या घेऊन जाणं, ते का लय वेळ पोटात राहत. जुन्या काळातल्या बाईच्या हातची चपाती खाची 6 पुडद निघायचे, 6 सकलं निघायचे, 6. आता यायच्या खाल्ल्यावर जिबीचे सकलं निघायलेत. जुनच होतं. काय करायच्या म्हाताऱ्या, काही वाया जाऊ देत नव्हत्या हो. कुरड्या पापड्या सांड्या घातल्या. ते ज्वारीचा कोंडा होता का, गव्हाचा कोंडा, त्याचा शेलताचा ठोचा, ते जरा आंबूस असायचा, कांदा चिरायच्या, त्याच्यात घालायच्या, त्याचे ते उंडे मळायच्या, त्या वाफाळायच्या, त्याला आंबल उंडे बनायचे. उन्हाळ्याच्या दिवसात ते खाल्ले की बासुंदीच्या थोत्रात हानीत होते. काय ना काय टिकल्यावाल्याला आंबल उंडे येत नाहीत. तुमच्यामुळं माणसं आंबलीत. आंबल उंडे कसे येते तुम्हाला? हे फक्त जुन्या म्हाताऱ्याला आंबल उंडे येते. हो, काय बाया शेंगुळे करायच्या, गळफाशे करायच्या. गळफाशे नाही कळाले, शेंगुळ्यालाच काय भागात गळफाशे म्हणते. काय करायच्या ह्या दिवसात. आता घरून बाया जाशा, आता डोंगराळ भाग असला की आपल्या इकडे जाळ्यावरती फांदाची भाजी असती, अशी पानं असतात मस्त. हो, झाडावर असतात त्या भाज्या. त्या भाजीचे पानं, त्याचे फळं, त्याचे धपाटे खाल्ले वर्षभर संडास लागत नाही. काय सूत्र होतो, किती सूत्र. हिरवेगार फळं असायची त्याची. ते शिजवायचं, त्याच्यात ज्वारीचं पीठ, जरसं गव्हाचं पीठ, जरसं कठाणाचं पीठ, लाखाचं पीठ टाकून मग त्याचे असे वळेव फळं करायचे. वळेव, काय शिस्तता, काय सात्विकता, काय आहाराची मजा होती. आता 100 नमुन्याचे पापड, 100 नमुन्याचे. जुन्या काळातल्या बायका काय मुगाची डाळ सडायच्या, उडदाची डाळ सडायच्या, काय त्याचे पापड तोंडात टाकल्यावर इगरायचे. आता तोंड इगरायले पण पापड इगरण. तुमचा दोष नाही माझ्या माईंनो, तुमचा दोष नाही. दोष तुमच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचा आहे. माणसाची इतकी गडबडी झाली की बघायचं काम नाही. मी एकदा इकडं खानदेशमध्ये गेलो, आम्हाला गडबड होती.
त्या बाईनं सांगितलं, महाराज तुम्हाला शुगर वगैरे काही आहे का? म्हणलं मला काय नाही. त्या बाईनं असे ते हातावर पिळलेले शेवया, इतकुल्याच असतात त्या, अशा हातावर पिळलेल्या, 15 मिनिटात तयार केल्या. जिभेवर टाकल्यावर वाटत होतं चव किती लागली, पण त्या बेट्या पटकन खाली सरकत होत्या. असं वाटत होतं की 2-4 दिवस आपण तिथंच राहावं. हाताव पाटी मांडायच्या, पाटीवर असं त्या शेवया करायच्या, पाटीवर. काय कष्ट होते हो मावलं. या महाराजजी, पाटीवर शेवया, पाटीवर शेवया, शिस्तता. या महाराज. राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. आदरणीय, ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही रात्री कीर्तन श्रवण केलं, या पवित्र अधिष्ठानावर त्यांचं अत्यंत गोडसं प्रेम आहे. या गेवराई शिमीवर अत्यंत तन्मन धनानं ते प्रेम करतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर मी पहिल्या दिवशी बोलून गेलो. माझ्या आळंदीतल्या मालकांच्या दरबारामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या अधिष्ठानामध्ये दरबारामध्ये पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर दिव्य असं सुंदरसं मंदिर उभारलं. विश्व ज्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचेल, विदेशातल्या लोकांनी तो ग्रंथ त्यांच्या भाषेत करून नेला असा पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या मंदिरामध्ये रेखाटला, असं ज्ञानेश्वरी मंदिर. त्या ज्ञानेश्वरी मंदिरातले ते अधिपती आहेत आदरणीय श्रीयुत श्री विष्णू महाराज केंद्रे. ते सुद्धा या ठिकाणी आलेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाच्या कळसाला सुद्धा त्यांनी परवाला पावती फाडली. माझ्या ड्रायव्हरनी मला दाखवलं. मोठं काम आहे, छानसं काम आहे. आणि वारीमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते त्यांच्याकडं, खूपशी गर्दी असते. आदरणीय विष्णू महाराज आले, त्यांना सुद्धा धन्यवाद, प्रणाम. काय सांगत होतो? राग आला बळीला, राग आला. विश्वजित नावाचा यज्ञ केला राजा बळीने, पण बळीच्या या यज्ञानं समाज हा निष्क्रिय होत होता. म्हणून देवाला थोडंसं दुःख वाटलं. बळी हे वाईट नव्हते, फक्त समाजाला निष्क्रिय करत होते. मी याच्यावर बोलत होतो, जोपर्यंत आपले हातपाय चालते तोपर्यंत माणसाने काम करत जावं. माझ्या लहानपणी जुन्या बायका कंदाचा काच उजळायच्या. जास्त जर काळा पडला असेल तर चुलीतलं राखुंड घ्यायच्या, त्याला आतून लावायच्या, सुती कपड्यानं त्याला पुसून काढायच्या आणि जे काय वाट्याला काम येत असेल ते काम करायचे. पुरुष सुद्धा रिकामे बसत नव्हते. जुन्या काळातली माणसं शेतात काम जरी नाही करता आलं तर दिवसात एकदा सगळं आटपल्याच्या नंतर काठी टेकीत येढा करायला जायचे. आणि जाणकार माणूस शेतात गेल्याच्या नंतर त्याला शेतातलं पीक बोलत असतंय. त्याला कापूस बोलतोय, त्याला मका बोलती, त्याला उडीद बोलतंय, त्याला सोयाबीन बोलतंय, त्याला अद्रक बोलती. त्या मालकाला, जाणकार मालकाला ते सांगतंय पीक, मला आता कोळपणाची गरज आहे, मला आता खुरपणाची गरज आहे, मला आता पाण्याची गरज आहे, मला अशी गरज आहे. ते पीक त्याला बोलतंय जाणकार व्यक्तीला. आणि अशी माणसं शेतात येढ्याला गेले की संध्याकाळी गड्याला सांगायचं, आमक्या शेतात आज वखरं धरा, तिथं कोळपे धरा, तिथं फवारणी करा,
तिथं खत घाला, त्याला पाणी द्या, ते कोपरा सुकतंय, तिथं मोड धरा. पूर्वीच्या काळात मोटारी नव्हत्या, असं सांगायची माणसं. जुनी माणसं सुद्धा रिकाम टेकड्या गप्पा करत नव्हती, कुठेही बसत नव्हती. माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथून पुढे दिवाळीच्या पुढे थंडीच्या कालामध्ये जुनी माणसं काहीच काम करता येत नव्हतं, तर घरातल्या कोण्यातरी एखाद्या व्यक्तीला पळसाची पानं तोडायला सांगत, लिंबाखाली उन्हाळ्यात वाळलेल्या ह्या सगळ्या चिवट्या जमा करीत त्याच्या त्या काड्या, आणि 10-10, 5-5 मथारे बसून पात्र आणि दूर्ण लावायचे. हरिदास सेठ 1,000 लोकायला पात्र आणि